अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोन मोठ्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणात जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असेल तरच राजीनामा घेण्याची अजितदारांची भूमिका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदारांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपतले खालचे कार्यकर्ते धस काय बोलतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही। वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं। अजितदारांचं धसांना प्रत्युत्तर। सत्ताधारी पक्षातील लोक अजित पवारांना टार्गेट का करतायत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर इतका अटॅक का होतोय? धनंजय मुंडेंवरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। बीड प्रकरणात सरकारच्या आशीर्वादाशिवाय सुरेश धस तांडव करू शकत नाही तर वाल्मिक कराड राजकारणात आल्यावर भाजपच्या गटात दिसतील, संजय राऊतांचा दावा। पोलीस कराड पुढे झुकतायत। यापूर्वी एक एसपी देखील वाल्मिक कराडचे आशीर्वाद घेताना पाहिलेत। इथे तुमचा बॉस बसलाय, ही गुंडगिरीची भाषा नकोय। यासाठी सर्वांचा बॉस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, धवानी यांची मागणी। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, कुणी माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दादा मुंडेंचा राजीनामा घेतील, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। अंजली दमानी आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती। दमानी यांनी अजित पवारांऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावेत। धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानी या क्षीरसागरांचा अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानिया यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांनाही काही कागदपत्र दिली आहेत। ती कागदपत्र सीआयडी आणि एसआयटीला दिली। पुराव्यांचा तपास झाला पाहिजे। जो दोषी आढळेल त्याला फाशी झाली पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। 2 दिवस दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार। वाल्मिक कराड विरोधात ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करावा। मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने तपास सुरू करावा। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टात जनहित याचिका। या प्रकरणात एका मंत्र्यांचं नाव येत असल्यानं तपासात अनेक मर्यादा असल्याचा याचिकेत दावा। किरकोळ गुन्हा पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण खूप मोठं। भाजप आमदार सुरेश धस 2 दिवसात खुलासा करणार। ऑडिओ क्लिपबाबत भरपूर माहिती असल्याचा धसांचा दावा। काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि भाजपच्याच गटात दिसेल, संजय राऊतांचा दावा। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीतील जमीन ताब्यात घेणार। जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा इशारा। बार्शीत कराडकडून ज्योती जाधवच्या नावावर जमीन खरेदी। वाल्मिक कराडसारखी टोळी नवी मुंबईत सक्रिय। भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचे आरोप। पालिकेच्या बनावट पावत्या बनवून पैसे उकळण्याचा धंदा सुरू। भाजपच्या रामचंद्र घरत यांचा आरोप। बीड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत घातपात झाला असावा। फरार कृष्णा आंधळे आता सापडेल असं वाटत नाही। आमदार संदीप क्षीरसागरांकडून शंका व्यक्त। क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांचे संबंध असतील, त्याशिवाय संदीप क्षीरसागरांकडे माहिती कशी येते? धनंजय मुंडेंचा आरोप। आमदारांना अडचणी असल्यास थेट माझ्याशी बोला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सूचना। आपापल्या जिल्ह्यात पक्षवाढीचं काम करा, अजित पवारांची सूचना। विधानसभेनंतर रामराजे नाईक निंबाळकर पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीत। अजितदारांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीत रामराजेंची उपस्थिती। रामराजेंवरील अजित पवारांची नाराजी दूर झाल्याची चर्चा। तटकरे कुटुंबाची पूर्ण कुंडली आमच्याकडे आहे। मंत्री भरत गोगावलेंचा तटकरे कुटुंबावर पुन्हा हल्लाबोल। तर सूरज चव्हाणसाठी आमचे कार्यकर्ते पुरेसे आहेत, गोगावलेंचा टोला। एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याची टीका करतात। रस्सी जल गई पर बल नहीं गया। राजूल पटेल यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। भाजपले शिंदेंची रस्सी कधी जाळतील याकडे त्यांनी लक्ष ठेवावं। आमची रस्सी आम्ही नव्यानं बांधू, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना उत्तर। लोकसभेला शिंदे गटाकडून लढण्यासाठी तर भाजपकडून मला राज्यपाल पदाची ऑफर। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा दावा। तर संजय शिरसाटांकडूनही खैरेंना ऑफर दिल्याची कबुली। पुण्यात ठाकरे गटाला गळती। 500 कार्यकर्ते शाखा प्रमुख, विभाग प्रमुख शिवसेनेत प्रवेश करणार। संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर ठाकरे गटाला गळती। सुप्रिया सुळेंवर ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज। कालच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून राऊतांसमोर नाराजी। राऊत सुळेंशी चर्चा करणार, सुषमा अंधारेंची माहिती।
नाराज शिवसैनिकांशी बोलणार संजय राऊत, सुषमा अंधारे, सचिन अहिर यांना फोन केलाय. नाराज लोकांना स्वतः फोन करणार, 30 तारखेला भेटणार. शिवसैनिक नाराज असल्याच्या चर्चांवरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. जयकुमार गोरे आणि योगेश कदम यांची बैठकीला उपस्थिती. उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा. 30 जानेवारीपासून शरद पवारांचे नियमित दौरे सुरू होणार. नवी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अरविंद नाईक यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून अरविंद नाईकांची नियुक्ती. भंडाऱ्यात शरद पवार गटात मोठा फेरबदल. माजी आमदार चरण वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. किरण अतकरी यांना हटवून चरण वाघमारे यांची नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी नाहीच. आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार. ठाकरे गटामुळेच निवडणुकीला दिरंगाई. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणीवर शेलारांची प्रतिक्रिया. राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घ्यायच्या नाहीत. प्रशासकाच्या माध्यमातून राज्य ताब्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न. निवडणुका आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांची टीका. शिवसेना आमदार विजय शिवतारेंनी अजित पवारांची भेट घेतली. शिवतारे आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटे चर्चा. दोन्ही नेत्यांमधील चर्चा अद्यापही गुलदस्त्यात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सुरू होणार. मंत्री आशिष शेलार यांनी दिली माहिती. राज्य मराठी चित्रपट महोत्सव 3 दिवसीय असणार. शेलारांची माहिती. विद्यापीठ महाविद्यालय निवडणुकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार. अभाविप कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं उत्तर. कॉलेज निवडणुका नेतृत्व तयार करण्याचं केंद्र असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार. राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा मोठा निर्णय. विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या सूचना. कॉलेजचं कॅम्पस अराजकता माजवण्याचं मोठं केंद्र. अराजकता पसरवणाऱ्यांना राष्ट्रभक्तीने उत्तर द्यायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार. पुस्तकांना वह्यांची पानं लावण्याचा शासन निर्णय रद्द. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतला होता निर्णय. पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात येणार. भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. सुरेश धस यांच्याकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस. सुरेश धसांकडून मनोज जरांगेंना सलाईन लावून घेण्याचा आग्रह. मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे, सलाईन घेणं गरजेचं आहे. सुरेश धस यांचा जरांगेंना आग्रह. आमदार सुरेश धस यांच्या कुटुंबियांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट. सुरेश धस यांच्या पत्नी आणि आईने देशमुख कुटुंबासोबत साधला संवाद. देशमुख कुटुंबियांची आस्थेवाईकपणे केली विचारपूस. मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुण्यात सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण. जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचं निवेदन दिलं. मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलनाचा इशारा. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार. संशयित आरोपी अविनाश रमण धोडी पोलिसांच्या तावडीतून फरार. ठाणे जिल्ह्यातील वांगणी ग्रामपंचायतीत सरपंचांवर भ्रष्टाचाराचा आरोप. ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांचं आमरण उपोषण. कचऱ्याची ट्रॉली, आरोग्य, घरपट्टी यात भ्रष्टाचाराचा आरोप. सरपंचांना पदमुक्त करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी. वांगणी ग्रामपंचायतीत साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा काही सदस्यांचा आरोप. माझ्यावरील आरोप खोटे आणि बिनबुडाचे. मानसिक त्रास देऊन बाजूला करण्यासाठी षडयंत्र. वांगणीच्या सरपंच वनिता आढावांकडून भूमिका स्पष्ट. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं. विरोध वाढत असल्यानं मोजणी न करताच अधिकारी परतले. अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना घटनेचे मनमाडमध्ये पडसाद. आरपीआयनं मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदवला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकच्या दिंडोरीच्या वणी चारोसे गावात भीषण पाणीटंचाई. पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा. गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याची महिलांची मागणी. नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी विरोधात भक्कम पुरावे. मुंबई पोलिसांची माहिती. सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांची पहिल्यांदाच पत्रकार परिषद.
फिंगरप्रिंटबाबत कोणताही अधिकृत अहवाल समोर आला नाही. आरोपी शरीफुलच्या फिंगरप्रिंटवर मुंबई पोलिसांची माहिती. अटक आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याचा अहवाल समोर आला होता. सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची इरडाकडे तक्रार. सेलिब्रिटीजना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित. टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून युक्रेनियन अभिनेत्याला अटक. अभिनेता अर्मेन अटाईनवर टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका. पॉइझन 2 आणि सरदार उधम सिंग या चित्रपटात त्याने केलंय काम. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत, तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही. विभागातील म्हाडाच्या घरांची सोडत आज जाहीर होणार. 3662 घरांसाठी सोडत निघणार. मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतून आरटी प्रवेशासाठी 11,266 विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल. 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार. मुंबईत ऑगस्टपर्यंत आणखी 10 मोनो सेवेत. फेब्रुवारीमध्ये 2 तर मार्चमध्ये 1 गाडी येणार. उर्वरित 4 गाड्या जूनमध्ये येणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार. पुण्यात 24 तासात एका जीबीएस रुग्णाची नोंद. 13 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू. 110 पिण्याच्या पाण्याचे नमुने. 8 स्त्रोत पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जीबीएस रुग्णांना मिळणार मोफत इंजेक्शन. पुणे महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस मोफत उपचार केले जाणार. वाढती रुग्णसंख्या पाहता निर्णय. लातूरमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आल्यानं प्रशासनाची तारंबळ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली. बाजार समितीत 5 ते 10,000 क्विंटल मिरचीची आवक. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 2,000 क्विंटल मक्याची आवक. मक्याला 1,700 रुपयांचा भाव. लातूरमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. धुळे जिल्ह्याचं ग्रामदैवत सतीदेवी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची चौकशी. गुप्तांचा पुण्यात अलिशान विला असल्याचा तक्रारदाराचा आरोप. अमिताभ गुप्तांच्या संपत्तीची चौकशी केल्याची माहिती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि आमदार ज्ञानेश्वर कटकेंकडून पुण्यातील वाहतूक कोंडीची पाहणी. बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ऍक्शन मोडवर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनानुसार शोध मोहीम सुरू. एका इमारतीत बांधकाम करणाऱ्या कामगारांची चौकशी सुरू. पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या गदेचं पूजन संपन्न. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीची गदा दिली जाते. भारतातील रसायनशास्त्राच्या शताब्दीनिमित्त मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात रासायनिक उद्योग क्षेत्रातील योगदान करणाऱ्या नागरिकांचा सन्मान. महाराष्ट्राच्या दोन्ही खो खो संघाचा विजयारंभ. उद्घाटनात महाराष्ट्राचं शानदार संचलन. अदिती स्वामी आणि प्रतीक वायकरांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज फडकावला.